व्यंजक अंदाजीकरण व्यंजक अंदाजीकरण किंवा यालाच मराठीमध्ये इंग्लिशमध्ये राउंडेड ऑफ किंवा दुसरा वर्ड आहे अप्रॉक्सिमेशन. काय आहे राउंडेड ऑफ किंवा अप्रॉक्सिमेशन ते आपल्याला समजून घ्यायचंय आज. सगळ्यात महत्वाचं आधी आपण घेऊया डेसिमल नंबरचे. डेसिमल नंबर किंवा दशांश अपूर्णांक. आता हे डेसिमल अपूर्णांकामध्ये एक लक्षात ठेवा उदाहरण आहे. समजा असं उदाहरण आलं 12.7 ही संख्या पूर्णांकात लिहा. राईट इन राउंडेड ऑफ. राईट नंबर इन राईट 12.7 इन राउंड ऑफ. ठीक आहे. किंवा असं नसेल तर इंटेजर. ठीक आहे. मग आता असा प्रश्न आला तर काय करणार किंवा कसं सोडवणार. असं जर प्रश्न आला तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जे काही उदाहरण येतं हे उदाहरण सोडवत असताना यामध्ये नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही उदाहरण सोडवत आहोत त्या उदाहरणात आपल्याला दिलेलं काय आहे. ठीक आहे. इंटेजर कुठलाही नंबर इंटेजर मध्ये राऊट करायचा असेल तर हा नंबर इंटेजर मध्ये कम्प्लीट करताना तुम्हाला ऑप्शन असा दिला जाईल 12.7. हा नंबर एक तर तुमचा 13 होईल किंवा 12 होणार आहे. मग यांच्यापैकी दोन्ही राऊंड फिगर लिहिला तर 13 येणार की 12 येणार. तर सर्वात नियरेस्ट घ्यायचा असेल तर इथे बघा इथे 0.3 प्लस करावे लागेल. बरोबर. आणि इथे जर घ्यायचा असेल तर मायनस करताना 0.7 मायनस करावे लागेल. बरोबर की नाही. मग मला सांगा सर्वात जवळ काय प्लस की मायनस. तर आपलं उत्तर काय असेल प्लस केला तर 13 हे याच्या सर्वात नियर असतील किंवा जवळ असतील. बरोबर. म्हणून आपला हा नंबर नियरेस्ट पूर्णांकात लिहिताना किंवा राऊंड ऑफ करताना आन्सर काय असेल आपलं तर करेक्ट आन्सर असणार 13. कळतंय कसं काय ना. हो सर. परत एकदा सांगा. सर मला नाही समजलं. मला पण ती उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो नीट लक्ष द्या. तुम्हाला एखादा नंबर राऊंड ऑफ करायला आला किंवा जवळच्या नजीकच्या पूर्णांकात घेऊन सोडवायला लावला तर हा नंबर आहे समजा 18.9 18.9 हा नंबर राऊंड ऑफ करताना कम्प्लीट कसा होईल 18 असा राऊंड ऑफ होईल की 19. सर्वात जवळ कुठे आहे तर तुम्हाला जर 18 घ्यायचं असेल तर यामधून 0.9 मायनस करावं लागतील. बरोबर आहे की नाही. आणि जर 19 घ्यायचा असेल तर प्लस फक्त 0.1 करावं लागेल. मग सर्वात कमी अंतर कोणतं आहे मायनस 0.9 की प्लस 0.1. तर तुम्ही सांगाल सर प्लस 0.1 सगळ्यात जवळ आहे. मग जवळच्या संख्येत पूर्ण करायचं असेल तर आपण उत्तर काय घेणार करेक्ट 19. म्हणजे हा नंबर राऊंड ऑफ करताना किंवा पूर्णांकात लिहिताना आपण काय लिहिणार 19 घेणार. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊया 26.34 हा नंबर तुम्हाला सांगितला की राऊंड ऑफ करा. काय करायचं आहे राऊंड ऑफ किंवा पूर्णांकात लिहायचंय. पूर्णांकात लिहा. कसं लिहिणार
तर हा नंबर पूर्णांकात लिहिताना एकतर हा नंबर होईल 26 किंवा 27, बरोबर. मग सर्वात जवळ काय आहे, 26 की 27? तर त्याचं उत्तर आहे 26 आहे, बरोबर. मग आपण पूर्णांकात लिहिताना ही संख्या लिहिणार 26. ठीक आहे. आणि या संदर्भातला एक व्हिडिओ मी सकाळीच तुमच्या ग्रुपवर टाकलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी तो बघितला असेल त्यांना हे सोपं जाईल, पण ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नीट व्यवस्थित लक्ष द्या. मी काय समजून सांगतो ते नीट समजून घ्या. ठीक आहे. जर आता राऊंड ऑफ करताना किंवा जर संख्या राऊंड ऑफ करायची असेल तर काही गोष्टी समजून घ्यायच्या. राऊंड ऑफ किंवा पूर्णांकात लिहिताना कसं काय लक्षात ठेवायचं बघा. जर तुमचा नंबर 0, 1, 2, 3, 4 यांच्यापैकी असेल तर राऊंड फिगर करताना सेम नंबर घ्यायचा. काय करायचा? सेम नंबर, म्हणजे तोच अंक घ्यायचा. जसं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला नंबर दिला 98.1, त्याचा राऊंड फिगर करताना तुम्ही 98च घेणार. ठीक आहे. 37.2 असेल, राऊंड ऑफ करताना काय घेणार? 37च घेणार. ठीक आहे. त्यानंतर बघा 55.3 असेल तरी लिहिताना तुम्ही 55 लिहिणार राऊंड ऑफ मध्ये. जर तुमचा नंबर 55.5 असेल, सॉरी 4 असेल, तरी पण त्याचं उत्तर लिहिताना तुम्ही काय घेणार? तर 55च घेणार. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचा नंबर 55.56 असेल तर हा नंबर घेताना तुम्ही 55 नाही घेणार, 56 लिहिणार. ठीक आहे. जर तुमचा नंबर 55.6 असेल तर तुम्ही घेणारा हा नंबर 56च लिहिणार. 55.7 असेल तरीही राऊंड ऑफ करताना हा नंबर 56च लिहिणार. जर तुमचा नंबर 55.8 असेल तरीही 56च लिहिणार आणि 55.9 असेल तरीही नंबर 56च घेणार. आता एक लक्षात ठेवा, या नंबर मध्ये तुम्हाला जर तुमचा नंबर बघा पुढचा नंबर जो आहे नेक्स्ट नंबर पॉइंटच्या पुढचा जर तुमचा येणारा नंबर 5, 6, 7, 8, 9 यांच्यापैकी आला तर तुम्हाला काय करायचंय? नंबर घेताना जो काही नंबर असणार आहे यांच्यापैकी बघून घ्यायचा. जर तो या नंबर्स पैकी असेल तर तुमचं उत्तर लिहिताना तुम्हाला घ्यायचा आहे जो नंबर इथे दिलेला असेल त्याच्या पुढचा नेक्स्ट नंबर, त्याच्या पुढचा काय घ्यायचा? नेक्स्ट नंबर, म्हणजे पुढचा अंक घ्यायचा. काय घ्यायचा? पुढचा अंक घ्यायचा. येते लक्षात? काय सांगतोय ते कळतंय का? येस सर. काय आता इकडे लक्ष द्या. जर तुमचा नंबर 55 पॉइंट ऐकून घ्या, जर तुमचा नंबर 55.5 असेल तर याचे दोन उत्तर येतात. का? कारण याच्यापासून 55 आणि 56 हे दोघेही नंबर +5 आणि -5 अशा सेम डिस्टन्सवर आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस ऑप्शन दिले जातात त्या ऑप्शन मध्ये या दोघांपैकी एकच उत्तर दिलेलं असतं. आलं लक्षात? म्हणून आपण त्या ठिकाणी हे दोन्ही उत्तर करेक्ट घेणार. कळालं? काय सांगितलं ते कळालं का तुम्हाला? आता पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन. $98.4 राऊंड फिगरली ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 यांच्यापैकी कोणता करेक्ट आहे तुम्ही सांगायचं. 98 करेक्ट आहे की 99? उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. बघूया किती जणांना समजतंय.
प्रजित क्षीरसागर झोपलाय का तू रे? काय उत्तर देऊ राहिला? वन कुठून आला तुझा? व्यवस्थित उत्तर द्यायचं. तीर्थ डांगे, तुझं 99 कसं काय आन्सर येते? काय करतोय तू? राज खेळणार काय करतोय? भूमी भूमी काय करते? भूमीचं लक्ष नाहीये मी सांगितलं त्या गोष्टीकडे. हम्म. अरे मी तुम्हाला असं सांगितलं, जर तुमचा नंबर 0 1 2 3 4 यांच्यापैकी असेल तर सेम नंबर घ्यायचा. मग सेम नंबर म्हणजे काय? राऊंड ऑफ करताना हा नंबर सेम काय असतो? तर हा नंबर 98 आहे ना, राऊंड ऑफ करताना 98च होईल ना. हम्म. का बरं तुम्ही चुकीचे उत्तर देता रे मग? याचा अर्थ तुमचं शिकवण्याकडे नीट व्यवस्थित लक्ष नाही. मी काय सांगतो ते नीट समजून नाही घेते तुम्ही, फक्त मोबाईल समोर ठेवून बसता का? ओंकार, एका प्रश्नाचं एकदाच उत्तर द्यायचं, टाइमपास नाही करत बसायचा हा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. $399.7 तुम्हाला राऊंड ऑफ मध्ये लिहायचं आहे. सांगा याचं उत्तर 399 येईल की 400 येणार? बघा. वक्ते थोटे, तुम्ही उत्तर व्यवस्थित देत नाही, तुमचं लक्ष नाहीये. आदर्श वेजा, लक्ष नाहीये. आयुष पाटील, काय लक्ष कुठे आहे तुमचं? हा, प्रश्न काय सांगितलं तेच कळालं नाही. अरे तुम्हाला मी असं सांगितलं होतं की जर तुमचा नंबर 5 6 7 8 9 यांच्यापैकी असेल तर तुम्हाला घ्यायचा आहे नेक्स्ट नंबर. बरोबर, म्हणजे पुढचा नंबर घ्यायचा आहे, पुढचा अंक. ठीक आहे. मग आता तुम्ही बघा, या नंबर्स मध्ये तुम्ही जर 399 राऊंड ऑफ करताना एवढाच विचार करायचा, त्याच्या पुढे येणारा नेक्स्ट नंबर काय आहे? 7 आहे, तो यांच्यापैकी आला का नाही. मग 399च्या पुढे नेक्स्ट नंबर काय येतो? 400 येतो ना, म्हणून आपलं राऊंड ऑफ मध्ये काय उत्तर असणार? 400. ठीक आहे. मग आता तुम्हाला असा प्रश्न आला, सोडवा किंवा सॉल्व इन सोडवा असं सांगितलं, पण सोडवा सांगणं त्यांनी सांगितलं जवळच्या पूर्णांकात संख्या लिहून. उदाहरण सोडवा. ठीक आहे. कंप्लीट नंबर इन नियरेस्ट इंटीजर and then solve and then solve. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे आणि पहिला प्रश्न दिलाय 30.2 मल्टिप्लाय 0.7 प्लस 15.7 डिवाइड 1.7 1.8 इज इक्वल टू. ठीक आहे. भूमी चुकू नका ना, मग तुम्ही प्रश्न चुकले तर कसं काय चालेल बरं? बघा आता याचं राऊंड ऑफ करून किंवा नियरेस्ट जवळच्या पूर्णांकात घेऊन जर सोडवायचं झालं तर कसं सोडवणार आपण? तर पहिला बघा 13.2 मल्टिप्लाय 0.7 आहे, म्हणजे हा नंबर काय होईल? 13.2 राईट करताना आपण काय लिहिणार? फक्त 30 घेणार. 0.7 म्हणजे 1 घेणार, प्लस 15.7 म्हणजे काय होणार?
तो नंबर होईल 16 डिवाइड बाय 1.8 म्हणजे काय असणार 2. आता हे जर आपण सोडवलं तर आपल्याला आधी काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन आन्सर येणार 30 प्लस 16 डिवाइड बाय 2 आन्सर काय येईल 8 आणि 30 प्लस 8 केलं तर आन्सर काय येते आपलं 38. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. समजलं का सगळ्यांना आधी मला तेच सांगा. सर मला नाही समजलं. काय कोणाला हात वरती करा म्हणजे मला नीट व्यवस्थित कळेल. हा बोल संस्कार काय अडचण तुझी. सर ते 30 गुणिले 1 अधिक 16 भागिले 2 कसा घेतला? राऊंड ऑफ केला ना आपण जवळच्या पूर्णांकात पूर्ण करायचा होता मग 30.2 राईट राऊंड ऑफ केल्यावर काय होईल राऊंड ऑफ केल्यावर हा नंबर नियरेस्ट राऊंड ऑफ केल्यावर हा नंबर 30 लिहिणार की 31 लिहिणार 30. शिकला ना तू म्हणून तिथे 30 घेतलं सेम असंच प्रत्येक नंबरचं केलेलं आहे. विरजा काय अडचण तुझी. सर तिथं नाही का 0.7 आहे मग तिथं तुम्ही 1 कस काय घेतला? मग 0.7 राऊंड ऑफ करताना काय होईल 0 होईल का 1 होईल 1. मग तीर्थ सर ते 16 डिवाइड बाय 2 कसं केला 16 डिवाइड बाय 2 कसा केला म्हणजे हा 15.7 होईल 16 आणि 1.8 2 होणार मग डिवायडेशन केल्यावर आपलं उत्तर काय येतं 2 च येईल ना हे आपलं 8च येईल ना 16 ला 2 ने डिवाइड केल्यावर. यस आराध्या आराध्या सर 1.8 च 2 कस काय घेतला तुम्ही? 1.8 राऊंड फिगरली करताना काय होईल 1 होईल का 2 होईल मी काय सांगितलं तुम्हाला इथे यांच्यापैकी नंबर आला 5 6 7 8 9 8 आला का नाही इथे 1 च्या पुढे 8 आला ना हा मग राऊंड फिगरली काय होईल 1 येईल का 2 येणार हम्म मृणाल बोला काय अडचण. सर 16 कस काय आला 15.7 चा राऊंड फिगरली काय होईल हा नंबर राऊंड फिगरली काय लिहिणार तू 16च होईल ना 15.7 कम्प्लीट करायला सांगितलं आणि राऊंड फिगर करायला सांगितला तर हा नंबर 16 होईल की 15 होईल तुम्हाला मी काय सांगितलं पॉईंटच्या पुढचा नेक्स्ट नंबर काय आहे 7 आहे ना 7 असला तर मी नेक्स्ट नंबर घ्यायला लावलाय म्हणून 15च्या पुढचा नेक्स्ट नंबर 16 आहे म्हणून तिथे 16 घेतलं ठीक आहे. रुद्र नो सर. बर आरोही अथर्व सर काय अडचण तुम्ही एक्झाम्पल सांगत होता तेव्हा मला आवाजच येत नव्हता मध्ये रिपीट सांगा. सर 16 डिवाइड बाय 2 कस काय घेतलं अरे इथे राऊंड ऑफ करायचंय तुम्ही हा प्रश्न वाचला का एकदा एकदा प्रश्न वाचा मराठीत मग काय समजेल ते काय करायचंय ते आता कळालं का काही प्रश्न वाचल्यानंतर का नाही कळालं अजून पण अरे कळालं का नाही कळालं हा हे जे काय पॉइंट मध्ये दिलेले नंबर आहे ना ते तुम्हाला राऊंड ऑफ करून घ्यायचे राऊंड ऑफ करायचे म्हणजे ते विदाऊट पॉइंट लिहायचे कळालं मग विदाऊट पॉइंट करताना ते नंबर जवळच्या नंबर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे जर जवळ काय 4.58 आहे बरोबर हा नंबर राऊंड ऑफ करताना याच्या सगळ्यात जवळ 4 येतो की 5 येतो तर याच्या जवळ येतो 5 म्हणून हा नंबर काय होईल 4.58 चा राऊंड ऑफ केल्यावर 5 होऊन जाणार मध्ये प्लस साइन आहे म्हणून ते तसंच ठेवा 7.52 हा नंबर सुद्धा राऊंड ऑफ केल्यावर याचा होणार 8 मल्टिप्लायचं साइन ऍज इट इज ठेवा त्यानंतर 9.82 आहे हा नंबर राऊंड ऑफ केल्यानंतर 10 होणार आहे आणि डिवाइड 2.3 आहे राऊंड ऑफ केला तर हा नंबर 2 होईल कळालं का का नाही कळालं अजून पण
सर असते उदाहरण द्या ना. काय सांगितलं, एखादा नंबर राऊंड फिगरली लिहिताना जर तुमच्या नंबरच्या पुढची संख्या, ही संख्या बघायची, ही तुम्हाला रेड कलर मध्ये दाखवतो बघा, त्या संख्या लवकर लक्षात येतील तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, ह्या ज्या काही संख्या आहे 5 इथे 8 आहे, इथे 3 आहे, हे जर नंबर यांच्यापैकी असेल 0 1 2 3 4, तर तुम्हाला घ्यायचा आहे सेम नंबर. सेम नंबर म्हणजे काय, राऊंड फिगर करताना त्याच्या आधी जो नंबर असेल पूर्णांकामध्ये तोच अंक घ्यायचा. काय घ्यायचा, तोच अंक. आता बघा या ठिकाणी 0 1 2 3 4 यांच्यापैकी कुठे आहे, तर इथे मला 3 दिसतोय, म्हणून हा 2.3 आहे ना, तर हा नंबर लिहिताना आपल्याला फक्त 2च घ्यायचा, हा 2 इथे लिहायचा. कळालं का. आता बाकी सगळे नंबर जे आहे पुढचे, जर तुमचा नंबर यांच्यापैकी आला 5 6 7 8 9, तर तुम्हाला काय करायचंय, जो नंबर दिलाय त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. राऊंड ऑफ करताना काय करायचा, पुढचा अंक. आता बघा या ठिकाणी तुम्ही जे नंबर बघितले, या नंबर मध्ये इथे 8 आहे, इथे 5 आहे आणि इथे पण 5 आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, तर याचा राऊंड फिगरली करताना जो तुमचा हा 4 आहे ना, या 4चा काय झाला, नेक्स्ट नंबर 4च्या पुढे कोणता येतो, 5 येतो. हा जो 7 आहे, 7च्या पुढे नेक्स्ट नंबर काय येतो, 8 येतो. आणि हा जो 9 आहे, 9च्या पुढे नेक्स्ट नंबर काय येतो, 10 येतो. कळालं का एवढं, कळालं का. हो सर. पॉइंट अँसरचा सगळा नंबर बघायचा ना. हो. हो सर. हम्म. आता बघा एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपण हे नंबर राऊंड फिगरली करून घेतले. आता काय करणार, याच्यामध्ये आपला रूल काय सांगतो पदावलीचा, की राऊंड फिगरली केल्यानंतर तुम्हाला उत्तर सोडवताना काय करायचंय, हा 8 × 10 याचं उत्तर येणार 80 डिवाइड 2 आणि हा +5 जशाच्या तसा. हे सोडवता 80 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 40 आणि 40 + 5 केलं तर आन्सर काय असणार आहे, 45 असेल. ठीक आहे. ज्यांना हे समजलं असेल त्यांनी हा तिसरा वरचा प्रश्न लिहून घ्या आणि आता हा पुढचा प्रश्न सोडवा बरं. चला सोडवा बरं, बघूया की जणात जमतंय. जसं वरती राऊंड ऑफ केलंय तसं राऊंड ऑफ करा. कोणाला अडचण असेल तर त्यांनी हात वरती करा, म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल. बोल वेदांत, काय अडचण तुझी. सर तिथे ब्रॅकेट आहे का 0.9च्या आधी. हो ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट आहे, हे बघा हे ब्रॅकेट. बोल की कार्तिकी. सर मग त्याच्या पुढचे नंबर काय करायचे. सोडून द्यायचे, त्यांचा विचार नाही करायचा आपण. आणि सर खाली तुम्ही ब्रॅकेट दिले, मग ब्रॅकेट पहिले सॉल्व करायचं ना. बाकीचे नियम आपले जे आहे तेच. सार्थक बोल. संघर्षण. तर जर ते 0.9 आहे ना, इथे 0 लिहायचं का. नाही, इथे 9 आला म्हणजे आपण पुढचा अंक 0च्या पुढचा नेक्स्ट नंबर काय येतो, सर मला झालं, तिथं मग पहिल्या याचा 1 करा. हा बोला. सर मला संघर्षण. पहिल्या उदाहरणात कळालं नाही. आता हे कळतंय का. हो. हा मग याच्यावर लक्ष द्या आता. तुम्ही ते तिथं पहिले भागाकार किंवा गुणाकार जी क्रिया पहिले डावीकडून आली असेल ती करायला लावली ना, तुम्ही हम्म. ते
उत्तर डावीकडून आला होता पण तुम्ही तिथे पहिले भागाकार केलात. मी दोन्ही पण केलंय. 30 मल्टिप्लाय 130 केलं आणि डिवायडेशन पण केलंय. कळालं? हो. तोच रूल वापरलाय मी, काही वेगळा नाही केलं. हम्म. सिद्धेश, सर याचा आन्सर पॉइंट मध्ये आलं चालेल ना? अरे आपल्याला पॉइंट मध्ये तर नाही घ्यायचंय, संख्या पूर्णांकात घेऊन करायचंय. ते तर सांगितलं. इथे तू प्रश्नच वाचला नव्हता का? उशिरा जॉईन झाला क्लासला. त्यांनी नाही काय सर. सांगितलं? जवळच्या पूर्णांकात घेऊन मग उत्तर सोडवायचंय. सर मी कळलं तसंच का? केलं. कम्प्लीट नंबर इन नियरेस्ट इंटेजर. आधी नियरेस्ट इंटेजर मध्ये कम्प्लीट करायचं आणि मग सोडवायचंय. सर तसंच केलं पण ना माझा आन्सर पॉइंट मध्ये आलं. पॉइंट मध्ये आलं. बरं, ठीक आहे. सर पवित्रा, बोला काय अडचण पवित्रा? सर हम्म सर तुम्ही ते 0 घेऊ का आता? अरे 7. 0.9 आहे ना, हा नंबर 1 होऊन जाणार. ठीक आहे. 7.4 आहे म्हणजे हा नंबर 7 होईल. याला घ्यायची ब्रॅकेट, डिवाइड बाय 3.7 आहे, याचा राऊंड फिगरली काय होणार? हा नंबर 4 होऊन जाणार. बरोबर. इथे तुम्ही बघा ना, तुम्हाला मी काय सांगितलंय, हे नंबर तुम्ही ऑब्झर्वच करत नाही. तुम्हाला सांगितलंय ज्या नंबरला पॉईंट, इथे बघा ना, हे नंबर दिल्यानंतर हे पुढचे नंबर जरा ऑब्झर्व करा ना काय आहे ते. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का? सेम नंबर आणि नेक्स्ट नंबर या दोन गोष्टी कळती नाही का रे तुम्हाला? हा, इथे बघा, मी असं एवढं सांगितलंय सेम नंबर. आता इथे 0.9 आहे. 9 कुठे दिसतोय आपल्याला? इथे दिसतोय. 9 इथे दिसलाय म्हणजे आपला हा 9 जर इथे असेल तर तुम्हाला सांगितलंय पुढचा अंक घ्या. या 0च्या पुढे येणारा नंबर काय आहे? 1 आहे ना? अरे कुठला आहे? 1 आहे का नाही? मग 0च्या पुढे 1 येतो, इथे 1 घ्यायचा प्लस. आता इथे 7 आहे, इथे 4 आलाय. मी सांगितलं सेम नंबर घ्या. मग 7 आहे तर 7च घेऊन टाकायचा ना. नंबर ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे काय दिलंय? डिवायडेशनचं साईन, म्हणून डिवायडेशन घ्या. 3.7 आहे. 7 कुठे आला? इथे आला म्हणजे 3च्या पुढचा नंबर काय येतो? 4 येतो. मायनस 7.9 आहे, परत इथेच 9 आला म्हणजे 7.9 तर 7च्या पुढचा नंबर येतो 8 आणि 4.3 आहे. आता 3 असेल तर तोच अंक घ्यायचा म्हणजे काय करणार? डिवाइड बाय 4 घेणार. असंच सांगितलंय ना मी घ्यायला, का वेगळं काही करायला लावलंय? सांगा बरं. यांचं सांगू? याच्यापेक्षा काही वेगळं करायला लावलंय का तुम्हाला? नाही. नाही ना? सर आन्सर चॉईस हा, बॉक्स मध्ये तुला काय करायचंय? आधी ब्रॅकेट घ्यायचा. ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर काय होणार? 7 + 1 होणार 8 डिवाइड 4, बरोबर, मायनस 8 डिवाइड 4. आता बघा, 8 डिवाइड 4 केलं तर आन्सर काय येणार? 4 टू द 8 होईल. मायनस पुन्हा 8 डिवाइड 4 केलं तर याचंही उत्तर 2च येणार. बरोबर. आणि मग 2 - 2 0 येणार. कळालं का? बोला. अशाच पद्धतीने सोडवा. चला आता पुढचं उदाहरण. $9.95 plus 6.8 minus 3.9 divide by 1.8 multiply 3.1. बघू, ज्यांना उत्तर येईल ते चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकतील. बघूया बरं किती जण समजतंय.
बघा, सर्वात आधी काय करायचं, राऊंड फिगर करा. राऊंड फिगर केलं तर 9.95 काय होणार, 10 होईल, बरोबर. प्लस 6.8, 8 म्हणजे काय घेणार हा नंबर, 7 घेणार, मायनस 3.9 म्हणजे हा नंबर होईल 4, डिवाइड बाय 1.8, राऊंड फिगरले काय होईल 2 होणार, मल्टिप्लाय 3.1 काय होईल 3 होईल. आता एवढं केलं की बाकीचं तुम्हाला पदावलीचे रूल माहितीच आहे की आपण आधी सोडवताना काय सोडवत असतो, तर आधी आपण डिवायडेशन सोडवतो, नंतर मग मल्टिप्लाय करणार, बरोबर. मग आता हा 10.7 ऍज इट इज मायनस 4/2 केलं तर आन्सर 2 येणार, मल्टिप्लाय काय घेतो आपण 3. आता 10 प्लस 7 मायनस 3 मल्टिप्लाय 2 केलं तर आन्सर येतं 6. आणि 10 आता काय करायचे, आता ऍडिशन करा, 10 प्लस 7 होतील 17 मायनस 6 आन्सर येणार 11. एवढं सोपं होतं सोडवायला, काय अवघड आहे बरं. चला पुढचा प्रश्न बघा. खालील संख्या लिहून घ्या प्रश्न, जवळच्या जवळच्या दशकात पूर्ण करा. राईट गिवन नंबर्स किंवा राउंडेड ऑफ गिवन नंबर्स इन नियरेस्ट टेन्स. ठीक आहे, संख्या तुम्हाला समजण्यासाठी एक सोपी घेतो. संख्या आहे 33. ही संख्या नियरेस्ट टेन्स मध्ये कंप्लीट करायची. टेन्स प्लेस सगळ्यांना माहिती ना, हा जो आहे याला टेन्स प्लेस म्हणतो, किंवा मराठीमध्ये याला दशक म्हणत असतो आपण, माहिती ना सगळ्यांना, बरोबर. मग हा राऊंड ऑफ केला तर हा नंबर काय होईल, 30 होईल की 40 होईल रे, तर सगळ्यात जवळ याच्या 30 आहे म्हणून आपला नंबर होणार 30. ठीक आहे. दुसरा नंबर बघा 89. हा नंबर नियरेस्ट टेन्स मध्ये 90 होईल की 80 होईल, काय उत्तर येईल बरं, सांगा बरं. तुम्ही सांगायचं, आता विचार करून सांगा, बघू की ज्यांना समजलंय. म्हणजे मला समजलंच नाही त्याच्यासाठी आणखी एक सोपी ट्रिक. मला सांगा 89च्या सर्वात जवळ कोण आहे, 90 आहे की नाही 80 आहे, सर्वात जवळ जो जवळ असेल ते तुमचं, सर्वात जवळ कुठला नंबर आहे नियर. व्हेरी गुड. त्याच्या सर्वात नियर कुठला आहे 90 आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 90. आता पुढचा नंबर 300. हा नंबर नियरेस्ट टेन्स मध्ये काय होईल, 350 होईल की 360 होईल. व्हेरी गुड चरण, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. याचं करेक्ट उत्तर काय असेल, 360. समजतंय का. यस सर सर. मला प्रश्नामधला Yes. समजला. तर मला सर एक उदाहरण द्या ना अजून ते. काय झालं, काय नाही समजलं. काय कोणाला अडचण आहे, शर्वरी काय अडचण तुझी, आरुष काय अडचण, शौर्या काय अडचण आहे, बोला पटकन. साई, शौर्य काय अडचण, कार्तिकी, नो सर. संघर्षण, आदित्य, कुठे गेला तो आदित्य, हा बोला.
काय अडचण काय नेमकी? अभिनव बोल, काय अडचण तुला? वेदिका सर अजून एक द्या ना. देतो ना. साई अडचण काय सर असेल त्यांनी बोला. हा सर मला तो तुम्ही क्वेश्चन दिला होता ना तो का सोडवा जवळच्या पूर्णांकात घेऊन उदाहरण सोडवा. त्याच्यातला 4 नंबरचा नाही समजला सर. 4 नंबर नाही समजलं. बघू काय तो नंबर. बघा या प्रश्नामध्ये तुम्ही जर आता बघितलं तर 395 याचे 2 आन्सर होतील. काय 309 2 आन्सर होतील. एक तर 400 पण करेक्ट आहे आणि 390 पण करेक्ट आहे. का माहिती का? कारण याच्यापासून हा 400 जो आहे तो सेम डिस्टन्स वर आहे. याच्यात +5 करावं लागतील आणि याच्यात -5 करावं लागतील. आलं लक्षात? त्यामुळे या प्रश्नाच्या अशा 2 उत्तर येतात. ठीक आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे की याच्या जवळ कुठला नंबर येतो आणि लांब कुठला येतो. ठीक आहे, तो लिहून टाकायचा. पुढचा प्रश्न बघा. याचा काय कुठला 4 नंबर नाही समजला. याला राऊंड ऑफ करून सोडवायचं. बाकी काय अडचण हे करायची यात काय अडचणीसारखं काय होतं? चला पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेम असंच आहे. खालील संख्या जवळच्या दशकाच्या ऐवजी शतकात सांगतील. काय सांगते? जवळच्या शतकात पूर्ण करा. राऊंड ऑफ गिवन नंबर इन नियरेस्ट 100. उदाहरण बघा. 489 हा नंबर नियरेस्ट 100 मध्ये करताना 100 प्लेस सगळ्यांना माहिती ना. यालाच आपण शतक स्थान म्हणतो. माहिती ना. हे दशक किंवा टेन्स आणि हा युनिट किंवा याला मराठीत काय म्हणतो? एकक. बरोबर. 100 प्लेसला असणारा नंबर काय? 4. मग इथे पण सेम लॉजिक लावायचं. जर तुमचा नंबर यांच्यापैकी असेल 0 1 2 3 4 तर काय करायचं? जो प्लेस दिला आहे त्या प्लेस साठी असणारा नंबर इथे सेम घ्यायचा. आणि जर तुमचा नंबर असा आला 5 6 7 8 9 तर नेक्स्ट नंबर घ्यायचा. ठीक आहे. मग आता इथे बघा याचं काय होईल? याचा नंबर 400 होईल की 500 होईल नियरेस्ट 100 मध्ये? तर आपला नंबर बघा इथला नेक्स्ट नंबर 8 आहे म्हणून आपण लिहिताना 500 घेणार. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. 2396 काय होईल 100 प्लेस मध्ये? हा नंबर 2300 होणार की 2400 होणार? नियरेस्ट काय असेल? तर याच्या पुढचा नंबर बघायचा. नेक्स्ट नंबर 100 प्लेसच्या पुढचा नेक्स्ट नंबर काय आहे? 9 आहे. 9 इथे आहे का? आहे. मग आपलं उत्तर काय असणार करेक्ट? 2400. ठीक आहे. पुढे बघा. 7532 नियरेस्ट 100 मध्ये काय होईल? 7500 होईल की 7600 होईल? चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. बघूया आता किती जणांना समजतंय. हे बघा तुम्हाला काय करायचंय? जो प्लेस सांगितलाय प्लेस कुठला आहे? 100 प्लेस आहे ना. 100 प्लेसच्या नंबरच्या पुढचा नंबर बघा. मग काय आहे? 100 प्लेसच्या पुढे आहे 3. मग 3 इथे येतोय बघा. इथे असला तर मी तुम्हाला सांगितलं
मग राऊंड फिगरली काय होईल? हा नंबर काय आहे? 7,500 आहे ना. आला का तुमचा नंबर सेम? तुमचं उत्तर हे पाहिजे, 7,500. कळालं? तुम्हाला फोकस करायचा आहे ह्या पुढच्या नंबरवर. हा 3 आहे ना. आरोही, लक्ष दे जरा. चला सांगा बरं पुढचा प्रश्नाचं उत्तर. हा नंबर राऊंड फिगरली लिहिला तर 98,400 होणार की 98,500 होणार? बघा, काही जणांचं या गोष्टीकडे लक्षच नाही. हा नंबर जर घेतला तर आपलं उत्तर काय असेल? नियरेस्ट 1000 मध्ये हा नंबर होईल 98,500. का माहितीये? कारण इथे आलेला नेक्स्ट नंबर काय आहे? तर तो आहे 100 प्लेसच्या पुढे 9 आलेला आहे. कळालं का मृणाल? चुकीचं सोडवता लक्ष नाही देते. मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष नाही ठेवते तुम्ही. पुढचा नंबर बघा, 78,956. आता हा जो नंबर आहे हा राऊंड फिगरली करताना 78,900 राईट करणार की 79,000 लिहिणार? शौर्या, काय अडचण आहे तुझी? हा बोल शौर्य, काय अडचण? सर तर मागच्या नंबरचा 100 प्लेस बघायचा आहे ना. तुम्हाला 100 प्लेस मध्ये कम्प्लीट 100 मध्ये कम्प्लीट करायचं आहे ना. मग 100 कुठे आहे? 9 आहे. पण 100 प्लेसच्या पुढे असणारा नेक्स्ट नंबर बघायचा. कळालं का? समजा इथे 5 आहे ना. मग मी तुम्हाला सांगितलं होतं 0, 1, 2, 3 आणि 4 यांच्यापैकी असेल तर सेम नंबर घ्यायचा, आणि यांच्यापैकी असेल तर त्याच्या पुढचा नेक्स्ट नंबर घ्यायचा. मग आन्सर काय येईल नेक्स्ट नंबर घेतला तर? याच्या पुढचा नेक्स्ट नंबर काय येईल? कळतं ना आपल्याला? काय येईल? 789 होईल का 790 होईल? काय होईल शौर्य? 709. 790 होईल ना. पुढचे तर नंबर झिरोच करायचे आपल्याला, म्हणून आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे. आराध्या, काय अडचण आहे अजून पण? सर जर का 3 डिजिटचा नंबर असला तेव्हा? तेव्हा 3 डिजिट जरी असला तर आता नंबर असाच असेल ना. 487 आहे समजा. याला नियरेस्ट कशामध्ये करायचं आहे? 100 प्लेस मध्ये ना. आपलं तेच येणार, एक तर 400 किंवा 500. काय येईल उत्तर? सांग बरं तूच. 500. झालं उत्तर. याला म्हणतात राऊंड आउट. ठीक आहे. हा, तुमचा नंबर जर असा आला तर याचे दोन उत्तर येतील. 400 सॉरी 750 दिला तर याचे दोन उत्तर येणार आहे. का माहिती? इथे 5 एन पुढचा नंबर 0 केलेला आहे, म्हणून याचं उत्तर लिहिताना तुमचं 700 पण करेक्ट आहे आणि 800 पण करेक्ट आहे. का माहितीये? कारण इथे +50 करावं लागणार आहे आणि इथे काय करावं लागेल? -50 करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे दोन्ही पण करेक्ट आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर परीक्षेत असं आलं तर काय करायचं? परीक्षेत एकच उत्तर असतं, डबल उत्तर देत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 4872. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका बरं, बघूया किती जण जमतंय.
2 प्रश्न दिले. स्वरूप नागरे गाईड झालं का सोडून? काय रे स्वरूप? वरद समजतंय का? बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यांना मी एक सांगितलं होतं की 2 पुस्तक सांगितले तुम्हाला मी. एक सांगितलं होतं फडके पब्लिकेशन, जे मराठी मीडियम साठी होतं, आणि दुसरं पुस्तक सांगितलं होतं अरिहंत पब्लिकेशन. हे अरिहंत पब्लिकेशन जे होतं हे इंग्लिश मीडियम साठी होतं. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगितलेले होते. हे मराठी मीडियम साठी आणि हे कोणासाठी होतं? इंग्लिश मीडियम साठी. हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे. ज्यांना शक्य नाही, कुठे मागवता येत नाही, सापडत नाही, त्यांना ऑनलाईन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर पण आहे हे पुस्तक अरिहंतचं. आणि फडके पब्लिकेशनचं पुस्तक जिथे पुस्तकाची दुकानं असतील तिथे तुम्हाला मराठी मीडियम वाल्यांना भेटून जाते. ठीक आहे. बर, चला आता याचं उत्तर 4872 आहे. राऊंड ऑफ केलं काय होईल? 4800 होणार की 4900 होणार? तर आता मी तुम्हाला सांगितलं हे बघण्यासाठी पुढचा नंबर बघायचा. 7 आहे, मग आपल्याला काय करायचंय? हे उत्तर आपलं करेक्ट असणार. ठीक आहे. पुढचा नंबर, याला राऊंड ऑफ करायचंय 100 मध्ये. काय येणार? 98,300 होईल की 98,400 होईल? तर याच्याही पुढचा नेक्स्ट नंबर बघा. 100 प्लेसच्या पुढे 5 आहे आणि 5 च्या पुढे 6 आहे. त्यामुळे आपण याच्या जवळ घेणारा नंबर काय येणार? 98,400 घेणार. ठीक आहे. आता जसं तुम्ही 100 प्लेस मध्ये केलं तसंच तुम्हाला पुढच्या याच्यात येतं मराठीमध्ये काही वेळेस जवळच्या सहस्रात पूर्ण करा. हजारात नाही सांगत ते, काय म्हणतात? जवळच्या सहस्रात. सहस्र म्हणजे काय? हजारात पूर्ण करा. नियरेस्ट कंप्लीट इन नियरेस्ट 1000. नियरेस्ट 100. इथं हे 1000 असा प्रश्न लिहून घ्या. आणि प्रश्न बघा काय? 58,356 हा नंबर आहे. आता काय? पुन्हा तोच लॉजिक. 100 प्लेसला असणारा नंबर, 1000 प्लेसला काय? 8 आहे. पण आपल्याला बघायचा कोणता प्लेस? त्याच्या पुढचा काय आहे? तर इथे 3 आहे. तर आपल्याला काय घ्यायचंय? राऊंड फिगरली हा नंबर एकतर 58,000 झाला पाहिजे किंवा 59,000 झाला पाहिजे. मग याच्या सगळ्यात नियर काय आहे? तर हा नंबर, पहिला नंबर 3 असल्यामुळे आपण याला राऊंड फिगरली 58,000 लिहिणार. ठीक आहे. पुढचं बघा, 47,539 हा नंबर आहे. हा नंबर सांगा. 47,739 राऊंड फिगरली 47,000 असा राईट करणार की 48,000 लिहिणार? काय उत्तर असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाका. बघूया किती जण जमते. देवशीष काय चाललं?
तर ऑप्शन नंबर बी. समजतंय का? सर तुम्ही ना तर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन ऑप्शन बी सर करेक्ट आहे. बी 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 चला सांगा याचं राऊंड फिगरले उत्तर काय येणार? 9,83,000 होईल की 9,84,000 होईल? ऑप्शन ए. 9,83,000. ऑप्शन बी. सर ऑप्शन ए. ए ऑप्शन कळालं? कारण इथे असणारा नंबर काय आहे तर तो होता 2. ऑप्शन ए. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे ना. हो थांबा जरा मी एकदा बघतो ना कोण काय काय सोडवतंय. चला सांगा बरं पुढचा प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये काय येणार? कोणता करेक्ट येईल? 4,89,000 करेक्ट आहे की 4,90,000 करेक्ट आहे? कुठला करेक्ट आहे? याचं उत्तर असेल करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सेकंड 4,89,000 का? कारण पुढचा नंबर 5 आहे. ठीक आहे. चला याचं राऊंड फिगरली सांगा बरं. 9,93,000 होणार की 9,94,000 होईल? कोणतं करेक्ट येईल ते तुम्ही सांगायचं. बघा होमवर्क साठी उदाहरण देतोय, लिहून घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या.
इथे आपण थांबूया.